मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या पूर्ण देशामध्ये जगामध्ये ही करोनाची महामारी सुरू झालेली आहे. परंतु या महामारीमुळे आपल्याला थांबून चालणार नाही, आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला शिकायचंय, आपल्याला सुरक्षित राहायचंय, परंतु थांबायचं नाही, सुरक्षित राहायचंय आणि आपल्याला शिकायचंय, शिक्षण घ्यायचंय. आपल्याला आपले हे जे वर्ष आहे 10वीचं, हे वर्ष अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये आपल्याला चांगले मार्क घेऊन चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये आपल्याला ज्ञान मिळवायचे आणि या ज्ञानाचा उपयोग आपल्याला आपल्या तुमच्या भविष्यासाठी करायचा आहे. त्यासाठी आपल्याला थांबून चालणार नाही. त्यासाठीच आपण आपल्या शाळेने अशा प्रकारे ऑनलाईन शिक्षणाची जी सोय केलेली आहे त्याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्या आणि न थांबता, सगळ्यांनी न हरता जिद्दीने आपल्याला पुढे जायचे, सगळ्यांनी मिळून काम करायचे. जरी आपण आता एकमेकांच्या समोर नसलो तरी सुद्धा आपण मनाने एकमेकांपासून दूर नाही, हे लक्षात घ्या. आपण एकमेकांना समजून घेऊ आणि एकमेकांना समजून सांगून आपण पुढे जाऊ, सगळे मिळून पुढे जाऊ. आपण थांबणार नाही. घरी राहा आणि सुरक्षित राहा. आपण हा समरूपता हा जो पाठ आहे हा पाठ सुरू केलेला आहे आणि या पाठामधला हा शेवटचा जो प्रमेय आहे तो प्रमेय आहे 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आता इथं क्षेत्रफळ आहे, परंतु हे जे त्रिकोण आहेत हे त्रिकोण कसले त्रिकोण आहेत? समरूप त्रिकोण आहेत. आपण सगळ्यात पहिले जे क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म बघितला होता त्याच्यामध्ये त्रिकोण हे कुठलेही त्रिकोण होते. तिथे तुम्हाला त्रिकोण समरूप आहेत याची गरज नव्हती, परंतु या प्रमेयामध्ये आपल्याला जे सिद्ध करायचे त्या ठिकाणी ते 2 त्रिकोण हे समरूप त्रिकोण असणं गरजेचं आहे. हा प्रमेय समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा प्रमेय आहे. हा प्रमेय काय सांगतो? जर 2 त्रिकोण समरूप असतील, पहिलीच अट काय आहे? 2 त्रिकोण समरूप असायला पाहिजे. 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, तुम्ही माझ्यासोबत पुस्तक उघडायचंय आणि पुस्तकामध्ये हे वाचायचे. पुस्तकामध्ये माझ्यासोबत वाचत वाचत त्याचा अभ्यास करायचा आहे. जर 2 त्रिकोण समरूप असतील तर काय होईल? तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत, आता आपण समरूप त्रिकोणामध्ये संगत बाजू बघितल्या, त्या ज्या संगत बाजू आहेत त्यांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर संगत बाजूच्या वर्गाचे गुणोत्तर. आता हे आपल्याला पक्ष साध्याच्या रूपामध्ये पहिल्यांदा लिहायचंय. त्याचा पक्ष काय आहे? पक्ष म्हणजे आपल्याला दिलेली माहिती. आपल्याला दिलंय काय? जर 2 त्रिकोण समरूप असतील, 2 त्रिकोण समरूप आहेत हे दिलेलं आहे. मग आपण आकृती काढली. आकृतीमध्ये 2 त्रिकोण घेतले, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. हे 2 त्रिकोण आपण समरूप त्रिकोण घेतलेले आहेत. आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणून पक्षात लिहिलं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. जरी थोडं बोर्डवरचं दिसण्यामध्ये अडचण आली तरी पण पुस्तकामध्ये बघा, थोडं झूम करून त्याला बघायचा प्रयत्न करा, समजून घ्या. कारण आता हे जे तांत्रिक आहे ह्याच्यामध्ये थोड्या बहुत अडचणी येणारच आहेत. म्हणजे सगळं तुम्हाला क्लिअर घातल्यासारखं इथं म्हणजे होणार नाही, समजणार नाही. त्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट तुम्हाला हे करावी लागेल. आम्हालाही तुम्ही समोर नाही म्हणजे शिकवताना म्हणजे एवढी मजा येत नाही, तरी पण आम्ही शिकवायचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शिकवायचा प्रयत्न करत आहोत. तरी सगळ्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि हा थेरम समजून घ्या. हे 2 त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण हे दिलेले आहे. आता सिद्ध काय करायचे? तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, क्षेत्रफळाचे गुणोत्तर घेऊ. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ हे गुणोत्तर घेतलं. हे कशा बरोबर आहे? त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे. संगत भुजा म्हणजे AB ची संगत बाजू PQ, त्याच्या वर्गाचं गुणोत्तर म्हणजे AB छेद PQ, दोन्हीचा आपण वर्ग केला, वर्गाचं गुणोत्तर.
दुसरी संगत बाजू BC, BC ची संगत बाजू QR, BC छेद QR हे गुणोत्तर लिहिलं आणि दोन्हीचा पण वर्ग केला, BC चा वर्ग छेद QR चा वर्ग. संगत बाजूची तिसरी जोडी कुठली आहे? AC आणि PR, AC छेद PR लिहिलं आणि दोन्हीचाही वर्ग केला. म्हणजे संगत भुजाच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर कुणाचं गुणोत्तर आहे? क्षेत्रफळाचं गुणोत्तर. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोण कसे आहेत? समरूप त्रिकोण आहेत. हे दोन त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत. आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? रचना करायची. रचना काय केली? AD लंब BC, AD हा BC ला लंब काढला. त्यानंतर PS लंब QR, PS हा QR ला लंब काढलेला आहे. ही रचना केली. आता हे सिद्ध करण्यासाठी सिद्धतामध्ये आपण लिहू सिद्धतामध्ये पहिल्यांदा आपण शिकलेले आहोत की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. सगळ्यात पहिल्यांदा हा पाठ जेव्हा सुरू झाला तेव्हाचा सगळ्यात पहिल्यांदाचा गुणधर्म, कोणतेही दोन त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. हे आपण पहिला गुणधर्म बघितलेला होता. तोच गुणधर्म, त्याच गुणधर्माचा वापर इथं आपल्याला ह्या प्रमेयामध्ये सिद्ध करण्यासाठी करायचे. सुरुवातीला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर लिहू. त्रिकोण कुठले आहेत? त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ. आता आपल्याला काय माहित आहे? आपण याच्या आधी शिकलेले आहोत की क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतं. मग ABC चा पाया AD लंब काढलेला आहे BC वर, म्हणून BC हा पाया झाला आणि AD लंब काढलाय, AD ही उंची. पाया गुणिले उंची छेद त्रिकोण PQR मध्ये पाया QR गुणिले उंची PS लंब आहे. क्षेत्रफळ पाया गुणिले उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे. हा पहिला गुणधर्म होता. यालाच आपण हे जे दोन गुणाकार आलेले आहे त्याला आपण सेपरेट करून लिहू, वेगवेगळं करून लिहू. म्हणजे BC छेद QR गुणिले AD छेद PS, याला समीकरण नंबर 1. त्यानंतर आपल्याला दोन त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत हे दिलेलं आहे. दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोन एकरूप असतात. हे आपण या ठिकाणी लिहायचे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे तुम्हाला दिलेलं आहे. यावरून तुम्ही संगत बाजूंचं गुणोत्तर लिहू शकता. संगत बाजूचं गुणोत्तर काय येईल? AB. कोणती AB ची संगत बाजू? AB ची संगत बाजू PQ, AB छेद PQ बरोबर. दुसरी संगत बाजू BC छेद QR आणि तिसरी जोडी AB BC आणि तिसरी जोडी असते AC छेद PR. तीन संगत बाजू प्रमाणात आहेत कारण हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे दिलेलं आहे. याचं कारण लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा किंवा संगत बाजू. त्याचप्रमाणे संगत कोन एकरूप असतात. मग आता ह्याच्यामध्ये तीन कोन आहेत ABC मध्ये, तर आपल्याला कुठला कोन घ्यायचा आहे? B हा एकच कोन घ्यायचा आहे. इथं सगळ्याच कोनाची नावं बसायची गरज नाही. B हा कोन संगत कोन Q शी एकरूप आहे. हा एक जोडी तुम्हाला घ्यायची आहे. आणि कोन B एकरूप कोन Q, B हा कोन Q या कोनाशी एकरूप आहे आणि ह्या दोन्हीला मिळून ह्याचं कारण लिहू समरूप
त्रिकोणाचे संगत कोन आणि ह्याला समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 2. इथपर्यंत आले लक्षात. पहिला गुणधर्म पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर आहे. नंतर दोन त्रिकोण समरूप त्रिकोण दिलेले आहेत म्हणून त्याच्या संगत बाजू प्रमाणात घेतल्या. संगत कोन एकरूप घेतले. संगत कोनाची एकच जोडी घेतली बी आणि क्यू. लक्षात. आता दुसरे दोन त्रिकोण आपल्याला घ्यायचे. तिथं हे त्रिकोण त्याला मी लाल शाईने दाखवत आहे. हे त्रिकोण तुम्हाला घ्यायचे. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण. हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण समरूप आहेत का हे आपल्याला अगोदर दाखवायचे. हे दोन त्रिकोण समरूप होतील का बघा. हा त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण पी एस क्यू. या दोन त्रिकोणामध्ये बी हा कोण क्यू या कोणाशी एकरूप आहे. कशामुळं इथे आपण विधान नंबर 2 मध्ये लिहिलेले आहे. कोण बी एकरूप कोण क्यू. हे विधान 2 आहे. एक कोण एकरूप झाला. कोणाची दुसरी जोडी तुम्हाला मी सांगितले दोन त्रिकोण समरूप दाखवायचे तर त्यांचे दोन कोण एकरूप दाखवा किंवा दोन बाजू समाविष्ट कोण किंवा तीन बाजू प्रमाणात आहेत का हे दाखवायचे. इथे एक कोणाची जोडी मिळाली. दुसऱ्या कोणाची जोडी हा जो कोण आहे हा कोण 90 अंशाचा आहे आणि इथलाही कोण 90 अंशाचा आहे. म्हणजे दोन्ही प्रत्येकी 90 अंश आहे म्हणून हे दोन कोण एकरूप आहे. म्हणजे एका त्रिकोणाचे हे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत. पहिल्यांदा पाया आणि उंचीच्या गुणाकाराचं गुणोत्तर घेतलं. त्याच्यावरून आपल्याला साध्यामधलं हे जे आहे क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे आपण मिळवलं. त्यानंतर आता आपल्याला वर्ग दाखवायचा आहे. वर्ग दाखवण्यासाठी आपल्याला हा जो एडी छेद पीसी आहे पीएस आहे याला बदलून याच्या जागेवर आपल्याला बीसी छेद क्यूआर घ्यायचे. त्यासाठी तुम्हाला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. हा तिसरा पार्ट झालाय थेरम मधला. हे दोन त्रिकोणाचे नाव लिहू. त्रिकोण ए डी बी व त्रिकोण पी एस क्यू मध्ये या दोन त्रिकोणामध्ये कुठला कोण एकरूप आहे. कोण बी एकरूप कोण क्यू. हे काय आहे विधान 2 वरून. विधान 2 कुठून घेतले हे विधान 2 वरून घेतले. विधान 2 मध्ये लिहिलेले आहे कोण बी एकरूप कोण क्यू. त्यानंतर हा डी कोण लिहायचा आहे. कोण ए डी बी एकरूप कोण पी एस क्यू. पी एस क्यू प्रत्येकी 90 अंश. प्रत्येकी 90 अंश. दोन कोण काय एकरूप आहेत हे प्रत्येकी 90 अंशाचे कोण आहेत. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये हे दोन कोण एकरूप आहे म्हणून त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण पी एस क्यू. याचं कारण कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटीने हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता परत हे दोन त्रिकोण समरूप झाले म्हणजे ह्या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू कशा होतील. त्यांच्या संगत बाजू या प्रमाणात असतील. मग आता आपल्याला संगत बाजू घ्यायच्यात. मग संगत बाजू घेताना आपल्याला एडी छेद पीएस ही बाजू घ्यायची आहे. एडी ची संगत बाजू पीएस. पहिली जोडी एडी छेद पीएस. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय त्रिकोणाची मोठ्या त्रिकोणाची बाजू. आता ही डीबी बाजू घेतली तर ही डीबी जी बाजू आहे ही या लहान त्रिकोणाची आहे तर ही डीबी बाजू आपल्याला घ्यायची गरज नाही. तर आपल्याला तिसरी जोडी ए बी आणि पी क्यू. ए बी म्हणजे कुठली बाजू ही बाजू.
ए बी म्हणजे तुम्हाला ही बाजू घ्यायची आहे, ही बाजू अपॉन ही बाजू. ह्या बाजू कुठल्या आहेत? मोठ्या त्रिकोणाच्या बाजू आहेत, म्हणून तुम्हाला घ्यायचे याच्यासोबत ए बी छेद पी क्यू, ए बी छेद पी क्यू हे गुणोत्तर. याचं कारण काय? समरूप त्रिकोणाचे संगत बाजू किंवा संगत भुजा, समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा, याला आपण समीकरण नंबर 3. आता समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 3, ह्या 3 वरून आपल्याला ह्या 2 समीकरणावरून काय लिहिता येईल बघा. इथं ए बी छेद पी क्यू, इथं पण ए बी छेद पी क्यू. ए बी छेद पी क्यू कुणाबरोबर आहे? ए डी छेद पी एस. आणि इथे ए बी छेद पी क्यू कुणाबरोबर आहे? बी सी छेद क्यू आर. म्हणजे हे 3 जे गुणोत्तर आहे हे सारखे आहे, हे 2 गुणोत्तर सारखे आहेत. आणि दोन्ही मध्ये कुठलं गुणोत्तर कॉमन आहे? ए बी छेद पी क्यू. म्हणजे ह्या 2 समीकरणावरून आपल्याला लिहिता येईल की हे चारही गुणोत्तर जे मिळालेले आहेत हे चारही गुणोत्तर कसे आहेत? समान आहेत. म्हणून आपण लिहू विधान 2 व 3 वरून ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर, हे पहिलं विधान नंबर 2 वरून. आणि बरोबर तुम्हाला लिहायचे ए बी छेद पी क्यू बरोबर कोण आहे? ए डी छेद पी एस, ए डी छेद पी एस. म्हणजे इथं आपण दाखवलं ए बी बी सी ए सी ह्या 3 संगत बाजूच्या गुणोत्तराबरोबरच कुणाचं गुणोत्तर आहे? ही जी उंची आहे ह्या उंचीचं गुणोत्तर सुद्धा त्यांच्या बरोबरच आहे. उंची ए डी छेद पी एस म्हणजे समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या उंचीचं गुणोत्तर सुद्धा त्यांच्या संगत बाजूच्या बरोबरच आहे, प्रमाणामध्ये आहे. याला विधान नंबर 4. आता आपल्याला यायचंय विधान नंबर 1 कडे. विधान नंबर 1 मध्ये ए डी छेद पी एस जो आहे हा याला आपल्याला बदलायचे. आणि ए डी छेद पी एस च्या जागेवर तुम्हाला कोणाला लिहायचे? ए डी छेद पी एस बरोबर हे 3 आहेत, ह्या तिघांना पण तुम्ही तिघापैकी कोणतंही एक लिहू शकता. परंतु आपल्याला इथं बी सी छेद क्यू आर आहे, म्हणून याच्या जागेवर बी सी छेद क्यू आर. ए डी छेद पी एस बरोबर आहे बी सी छेद क्यू आर. म्हणजे ह्या ए डी छेद पी एस ला काढून टाकायचंय आणि त्याच्या जागेवर तुम्हाला लिहायचे बी सी छेद क्यू आर. हे विधान नंबर 1 आणि 4 करून. म्हणून विधान 1 व 4 वरून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर बी सी छेद क्यू आर गुणिले ए डी छेद पी एस च्या जागेवर तुम्हाला लिहायचे बी सी छेद क्यू आर. आता हे बी सी छेद क्यू आर गुणिले बी सी छेद क्यू आर दोन सारख्याच हे जे गुणोत्तर आहे यांचा गुणाकार म्हणजे त्यांचा काय होईल? वर्ग होईल. पण बी सी गुणिले बी सी चा वर्ग, क्यू आर गुणिले क्यू आर चा वर्ग. हे कशावरून लिहिलं आपण? विधान 1 व 4 वरून. विधान 1 व 4 वरून तुम्हाला मिळाले क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्रिकोणाच्या हे त्याच्या बी सी आणि क्यू आर ह्या एका बाजूच्या गुणोत्तराबरोबर. आता बी सी छेद क्यू आर बरोबर काय आहे? ए बी छेद पी क्यू. म्हणजे इथं तुम्ही ए बी छेद पी क्यू, इथं पण ए बी छेद पी क्यू म्हणजे बरोबर तुम्हाला ए बी चा वर्ग आणि पी क्यू चा वर्ग हे मिळणार आहे. जर तुम्ही इथं ए सी छेद पी आर लिहिलं तर तुम्हाला ए सी चा वर्ग आणि पी आर चा वर्ग मिळणार आहे. म्हणजेच हे गुणोत्तर ह्या तिन्ही संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणून आपण शेवटी लिहिणार आहोत जे आपल्याला सिद्ध करायचे. त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण
PQR चे क्षेत्रफळ बरोबर AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग बरोबर BC चा वर्ग छेद QR चा वर्ग बरोबर AC चा वर्ग छेद PR चा वर्ग हे आपण सिद्ध केलेलं आहे। आता आणखी एकदा थोडक्यात हा जो प्रमेय आहे हा प्रमेय समजून घेऊ। दोन त्रिकोण समरूप असतील, दोन त्रिकोण समरूप आहेत, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQ। पहिल्या भागामध्ये सिद्ध करण्यासाठी AB हे वर्ग सिद्ध करायचे हे लक्षात ठेवायचं। जेव्हा दोन त्रिकोण समरूप आहेत तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतं हे लक्षात ठेवायचे। आता क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर आहे हे लिहिलं। त्यासाठी रचना केली, रचना काय केली, AD लंब BC PS लंब QR। आता सिद्धतेमध्ये क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला क्षेत्रफळाच्या गुणोत्तराची एकच माहिती होती की पाया आणि उंचीच्या गुणाकाराबरोबर आहे। मग इथं आपण पाया उंची दोघांचा गुणाकार काढला, दोघांच्या गुणाकाराचं गुणोत्तर घेतलं हे मिळालं। हे गुणोत्तर बाजूला लिहिलं AD छेद PS। ह्या AD छेद PS ला आपल्याला बदलायचे, हे आपलं जे उद्दिष्ट आहे हे डोळ्यासमोर ठेवायचं। AD छेद PS हे बदलायचे आपल्याला, समीकरण नंबर 1। आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे दिलेलं आहे। दोन त्रिकोण समरूप आहेत तर संगत बाजू त्यांच्या प्रमाणात, संगत कोन प्रमाणात हे समीकरण नंबर 2 मध्ये लिहिलं। आता हे दोन त्रिकोण घेतले, हा एक त्रिकोण घेतला, हा एक त्रिकोण। या दोन त्रिकोणामध्ये दोन कोन एकरूप आहेत, संगत कोन आहे, संगत कोनाच्या दोन जोड्या एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत। हे दोन त्रिकोण समरूप आहेत, ADB आणि PSQ समरूप आहेत। समरूप आहेत म्हणून त्यांच्या संगत बाजू सुद्धा कशा आहेत, प्रमाणात आहेत। म्हणून इथं संगत बाजूची जोडी घेतली। ही जोडी घेताना हे AB नाव घ्यायचं, AB आणि PQ, आणि हे AD आणि PS हे नाव घ्यायचे हे लक्षात ठेवायचं। या BD ची आपल्याला गरज नाही, BD आणि QS या जोडीची आपल्याला गरज नाही। AD छेद PS बरोबर AB छेद PQ हे घेतलं। आता विधान 2 आणि 3 वरून हे चारी पण जे गुणोत्तर आहे हे सारखे आहेत हे आपल्याला मिळाले, हे चारी गुणोत्तर सारखे आहेत। आता विधान 1 मध्ये आपल्याला AD छेद PS च्या जागेवर तुम्हाला लिहायचे BC छेद QR। या तिन्ही पैकी तुम्ही कुठलंही लिहू शकता कारण हे चारी गुणोत्तर सारखे आहेत। आपण BC छेद QR घेऊन पहिलं गुणोत्तर मिळालं BC वर्ग छेद QR। त्यानुसारच आपण लिहिलं की ह्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे तिन्ही संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते। आणि या ठिकाणी आपण हे सिद्ध केलेलं आहे, दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजाच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते। सगळ्यांनी हा थेरम बघायचा आहे, याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा थेरम एकदा लिहून घ्यायचा आहे। लिहून घ्या आणि एकदा मनाने सुद्धा न बघता सुद्धा लिहायचा प्रयत्न करा, न बघता लिहून काढायचा प्रयत्न करायचा आणि जे आठवत नाही तेवढंच फक्त परत बघायचं। स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी। सगळ्यांनी सराव संच 1.4 काढायचा आहे। सराव संच 1.4 मधले उदाहरण नंबर 2 आहे। हे उदाहरण नंबर 2 काढा, ते उदाहरण तुम्ही वहीवर लिहून घ्यायचंय आणि सोडवायचं माझ्यासोबत। उदाहरण नंबर 2, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB जसे PQ बरोबर आहे 2 जसे 3। आता या उदाहरणामध्ये त्रिकोण ABC आणि PQR हे समरूप त्रिकोण आहेत हे दिलेले आहे आणि त्यांच्या संगत बाजूचं एक गुणोत्तर दिलेलं आहे 2 जसे 3। तर तुम्हाला खाली चौकटी पूर्ण करायच्या आहेत। त्रिकोण ABC छेद त्रिकोण PQR, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ हे गुणोत्तर दिले बरोबर। आताच आपण आपल्या झालेल्या प्रमेयामध्ये समरूप त्रिकोणांच्या हे दोन त्रिकोण समरूप आहेत, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते। म्हणजे
AB चा वर्ग. AB ची संगत बाजू कुठली? AB ची संगत बाजू PQ. म्हणजेच AB चा वर्ग आला म्हणजे खालच्या चौकटीमध्ये काय येईल? PQ चा वर्ग. PQ ही त्याची संगत बाजू. PQ चा वर्ग. आता पुढे दिले 2 चा वर्ग 3 चा वर्ग. हे कशावरून आलं? AB जसे PQ बरोबर 2 जसे 3 हे दिले म्हणजे AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग छेद 3 चा वर्ग. आता पुढच्या चौकटीत तुम्हाला काय लिहावं लागेल मग? 2 चा वर्ग किती? 4. 3 चा वर्ग किती? 9. मग पुढच्या चौकटीमध्ये येईल 4/9. त्यानंतर आपल्याला चौथं उदाहरण बघायचंय. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. 9 गुणिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ हे दिलेले आहे. हे आपण लिहून घेऊ. 9 गुणिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ हे दिलेलं आहे. त्यानंतर दिले QR बरोबर 20 आहे तर MN काढा. QR आणि MN यांचा काय संबंध आहे? QR ची संगत बाजू MN. एक बाजू दिलेली आहे संगत बाजूपैकी दुसरी बाजू तुम्हाला काढायची आहे आणि हे 2 त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत हे दिलेलं आहे. आता याच्यावरून तुम्हाला ह्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर शोधता येईल. हे गुणोत्तर तुम्हाला असं डायरेक्ट द्यायच्या ऐवजी इथं काय दिले? गुणाकाराच्या रूपात दिले. त्याला तुम्हाला क्षेत्रफळाच्या गुणोत्तरामध्ये लिहायचे. हे त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ हे जे आहे ह्याला इकडे छेदामध्ये घेऊ. त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ बरोबर हे 16 इथं कशाला तसं आणि हे 9 इकडे आगे जाऊन काय झालं? छेदामध्ये 16/9. 16/9. 9 इथे छेदामध्ये गेलं 16/9 म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे अशा फॉर्म मध्ये. क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे 16/9. त्यानंतर तुम्हाला दिले हे 2 त्रिकोण कसले त्रिकोण आहेत? समरूप त्रिकोण आहेत. त्रिकोण LMN आता समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार काय सांगतो समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजाच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच इथे आपल्याला हा त्रिकोण इथे आपण वर जे लिहिले त्याच्याप्रमाणे लिहू. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ हे संगत बाजूच्या वर्गाच्या QR ची संगत बाजू QR दिले म्हणून इथे QR संगत बाजू आणि QR ची संगत बाजू कुठली? MN. QR छेद MN आणि इथं वर्ग करायचा आहे. दोन्ही बाजूचा वर्ग समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर आहे. म्हणून काय करा? याचाही वर्ग करा याचाही वर्ग करा. हे वर्ग करायला विसरायचं नाही. वर्ग जर नाही केला तर उदाहरण तुमचं चुकणार आहे. आता हे तुम्हाला माहित आहे 16/9 दिलेल्या किमती ठेवून दिली. 16/9 QR किती आहे? 20 चा वर्ग आणि MN तुम्हाला काढायचं आहे. MN चा वर्ग इथे लिहू. दिलेल्या किमती ठेवून दिलेल्या किमती ठेवून
आता दोन्ही बाजू इकडे पण वर्ग दिसतोय, इकडे पण वर्ग दिसतोय. 16 हा सुद्धा पूर्ण वर्ग आहे, 9 पूर्ण वर्ग आहे, 20 चा वर्ग mn चा वर्ग. दोन्ही बाजूचं काय करू, वर्गमूळ काढू. 16 चं वर्गमूळ 4, 9 चं वर्गमूळ 3, 20 च्या वर्गाचं वर्गमूळ 20 आणि mn वर्गाचं वर्गमूळ mn. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. आता तुम्हाला mn काढायचंय म्हणून त्रिकस गुणाकार 4 गुणिले mn बरोबर 20 गुणिले 3, 20 गुणिले 3. mn बरोबर 20 गुणिले 3 भागिले 4. 4 ने 20 ला भाग घाला, 4 पंचे 20, 5 गुणिले 3 15 बरोबर 15. म्हणून mn किती आलं, mn बरोबर 15 एकक. mn मिळालेला आहे 15 एकक. तुम्हाला इथं mn काढायला सांगितलेलं आहे. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले, त्रिकोण समरूप दिलेत म्हणून समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार संगत बाजूच्या वर्गाबरोबर घेतलं, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं आणि त्रिकस गुणाकार करून mn ची किंमत काढली. हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. सगळ्यांनी हे उदाहरणं लिहून घ्या. आता सर्वांनी 6 नंबरचं उदाहरण काढायचंय. 6 नंबरचं जे उदाहरण आहे त्या उदाहरणात दिलेलं आहे त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहे. आता समभुज त्रिकोण आहेत म्हणजे काय, दोन त्रिकोण समभुज त्रिकोण असतील तर त्यांच्या तिन्ही बाजू एकरूप असतात आणि त्याचप्रमाणे त्यांचे कोन जे आहेत समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंश मापाचा असतो. आपल्याला इतर ह्याचा उपयोग करायचा आहे. या दोन त्रिकोणामध्ये जे कोन आहेत त्यांचं माप 60 अंश आहे. मग आपण पहिल्यांदा हे समभुज त्रिकोण आहेत हे जे दिलेले आहे त्याचा उपयोग करू. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. हे समभुज त्रिकोण आहेत म्हणून काय होतील, याचे कोन एकरूप होतील. कोन A, कोन B, कोन C, कोन D, कोन E, कोन F. या सगळ्यांचं माप किती असेल, 60 अंश. समभुज त्रिकोणाचे कोन, समभुज त्रिकोणाचे कोन प्रत्येकाचं माप किती आहे, 60 अंश. आता प्रत्येकाचं माप 60 अंश आहे तर ह्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला कुठलेही दोन कोन घ्यायचे. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये संगत कोनाच्या दोन जोड्या घ्यायच्या. का घ्यायच्या, कारण तुम्हाला आता सांगितलं मी की संगत कोनाच्या दोन जोड्या एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. म्हणजे आपल्याला हे दोन त्रिकोण जे आहेत हे समरूप दाखवता येतील. म्हणून आपण इथं घेऊ कोन A एकरूप कोन D आणि कोन B एकरूप कोन E. याचं कारण काय, प्रत्येकी 60 अंश. आता हे दोन संगत कोनाच्या जोड्या एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. याचं कारण काय, को समरूपता कसोटी. हे दोन त्रिकोण समरूप दाखवले. आता समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे काय असतं, इथे क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले.
क्षेत्रफळाचे गुणोत्तर 1:1 दिले, म्हणून आपल्याला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा जो प्रमेय आहे तो वापरायचा आहे. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार काय सांगतो समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय? त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण डीईएफ चे क्षेत्रफळाचे गुणोत्तर संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते. आता संगत भुजा AB दिलेला आहे, DE काढायचे. AB ची संगत बाजू DE आहे, म्हणून आपण हे गुणोत्तर घेऊ AB छेद DE. आता हे दोन त्रिकोण कसले त्रिकोण आहेत? समरूप त्रिकोण आहेत, म्हणून ह्या दोन्हीचं काय करावं लागेल? वर्ग करावा लागेल. ह्या दोन्हीचं तुम्हाला काय करायचं आहे? वर्ग. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आता इथे किमती ठेवू. क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलंय 1/2. AB दिले 4, 4 चा वर्ग आणि DE तुम्हाला काढायचा आहे DE चा वर्ग. आता 1/2 बरोबर 4 चा वर्ग 16 छेद DE चा वर्ग. त्रिकस गुणाकार DE चा वर्ग गुणिले 1 म्हणजे DE चा वर्ग आणि 16 गुणिले 2. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घ्यायचे. D वर्गाचं वर्गमूळ D आणि 16 गुणिले 2 याचं वर्गमूळ 16 गुणिले 2. 16 चं वर्गमूळ 4, म्हणून D बरोबर 16 चं वर्गमूळ 4 आणि 2 चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून तसंच. म्हणून D ची लांबी किती आली? D बरोबर 4 वर्गमुळात 2 एकक. आणि हे आपल्याला उत्तर काढायचं होतं. D ची लांबी 4 वर्गमुळात 2 एकक, म्हणून लिहा DE ची लांबी. जो प्रश्न विचारलेला आहे ते उत्तर लिहायचं. DE ची लांबी 4 वर्गमुळात 2 एकक. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शेवटी लिहायला विसरायचं नाही. सगळ्यांनी खाली उत्तर लिहायचे. या उदाहरणाचं पण तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हे उदाहरण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. घेतलं सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून लिहून घेतलं. आता आपल्याला सरासरीचे 1.4 मधलं 60वं जे उदाहरण आहे, हे उदाहरण जे आहे हे कृती पूर्ण करायचं उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेली कृती पूर्ण करायची आहे. कृती पूर्ण करत असताना तुम्हाला नेहमी काय करायचे? दिलेल्या ज्या चौकटी आहेत त्या फक्त चौकटीच तुम्हाला भरायच्या आहेत. चौकटी भरून पूर्ण उदाहरण जे आहे, हे जे पूर्ण उदाहरण आहे हे पूर्ण उदाहरण तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. फक्त चौकटीच पेपरमध्ये लिहायच्या नाही. तर या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आकृतीमध्ये रेख PQ समांतर रेख DE, रेख PQ समांतर रेख DE, हे जे दोन रेख आहेत हे दोन रेख समांतर आहेत. ही बाजू या बाजूला समांतर आहे हे दिलेलं आहे. त्रिकोण PQF चे क्षेत्रफळ 20 एकक, याचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 20 एकक. PF बरोबर 2DP. हा जो PF आहे हा DP च्या दुप्पट आहे, 2 पट आहे हे दिलेलं आहे. तर चौकोन DPQE काय आहे? DPQE हा जो चौकोन आहे या चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता कृतीमध्ये दिलेलं आहे त्रिकोण PQF चे क्षेत्रफळ 20 एकक हे दिलेलं आहे. PF बरोबर 2DP दिलेला आहे
आता आपल्याला dp बरोबर x घ्यायचंय. हा जो dp आहे या dp ला आपण x घेतलेला आहे. ते x घ्यायचे. dp बरोबर x. आता dp x घेतल्यामुळे pf हा dp च्या दुप्पट आहे. तर pf किती होईल 2x. pf बरोबर 2x आहे हे सांगितले. आता df बरोबर इथे df दिसतोय. हा df बरोबर dp अधिक pf आहे. df बरोबर dp अधिक मग ह्या चौकटीमध्ये काय येईल pf. df बरोबर dp अधिक pf. आता dpx आहे pf 2x आहे. तर इथं dpx pf 2x आणि x अधिक 2x दोन्हीची बेरीज झाली 3x. 3x दिलेला आहे. तुम्हाला फक्त चौकटीत x अधिक 2x एवढं लिहायचे. मी इथं लाल छेच्या पेनने लिहिले. तुम्हाला परीक्षेमध्ये लाल छेचा पेन वापरायचा नाही. तुम्हाला आपल्या साध्या तुमच्या रेग्युलर जो पेन आहे त्याच पेनने चौकटी भरायची. फक्त पूर्ण उदाहरण तुम्हाला लिहिणं कंपल्सरी आहे. आता पुढे सांगितलंय त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ मध्ये हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण ह्या दोन त्रिकोणामध्ये कोण FDE कुठे दिसते बघा FDE हा कोण एकरूप आहे. कोण डॅश डॅश आणि हा संगत कोण आहे असं सांगितलंय. आता याचा संगत कोण ह्या दोन बाजू समांतर आहेत हे दिले. याचा संगत कोण कुठला होईल. याचा संगत कोण हा होईल. दिसते आकृतीमध्ये. याचा संगत कोण हा म्हणजे ह्या संगत कोणाचं नाव घ्यायचं. तर ह्याचं नाव काय येईल मग FPQ. पण ह्या चौकटीमध्ये काय येणार आहे F कोण FPQ ही संगत कोणाची एक जोडी. आता संगत कोणाची दुसरी जोडी घेतली आहे कोण FED. कोण FED हा कोण. तर याचा संगत कोण कुठला येईल. याचा संगत कोण हा येईल. याचं नाव कोण FQP. कोण FQP या चौकटीत आलं कोण FQP हा पण काय आहे संगत कोण. आता कोणाच्या दोन जोड्या एकरूप आहेत म्हणून आता सांगितल्यासारखं हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप आहेत. हे दोन त्रिकोण को कसोटीने समरूप आहेत हे सांगितले. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत तर परत आता आणखीन काय समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय. दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते. आता संगत बाजू कुठल्या घ्यायच्या 3x कोण आहे df आहे का. 3x df म्हणजे आपल्याला इथे घ्यायचे df ही बाजू आणि df ची संगत बाजू कुठली आहे pf. df आणि pf म्हणजे इथे तुम्हाला घ्यायचे df ह्या चौकटीत काय येईल df आणि df ची संगत बाजू pf बरोबर आहे. आणि हे समरूप त्रिकोण आहेत म्हणून इथे df चा काय होईल वर्ग आणि pf चा पण काय होईल वर्ग. हे लक्षात ठेवायचं. समरूप त्रिकोण असले की संगत बाजूचा वर्ग म्हणजे चौकटीमध्ये मिळेल df चा वर्ग छेद pf चा वर्ग. आता df किती आहे बघा हे df 3x चा वर्ग. pf किती आहे pf इथे दिलेले आहे 2x म्हणून pf चा वर्ग 2x चा वर्ग बरोबर 9/4. 9/4 कसं आलं ह्या 3x चा वर्ग केला. 3x चा वर्ग 9x वर्ग 2x चा वर्ग 4x वर्ग दोन्हीकडे x वर्ग कटलं बरोबर आलं 9/4. आता इथे पुढे दिले त्रिकोण FDE बरोबर 9/4. आता हा जो छेदातला त्रिकोण आहे ह्याला इकडे गुणाकारात घेतले. ह्याच्या हे FDE चे क्षेत्रफळ बरोबर 9/4 गुणिले हे छेदातलं इकडे घेतलं गुणाकारामध्ये. आता FPQ चे क्षेत्रफळ FPQ हा जो त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेला आहे त्रिकोण
क्यू पीचे क्षेत्रफळ आहे 20. म्हणून ह्या क्षेत्रफळाच्या जागेवर इथं किती किंमत ती भरावी लागेल चौकटीत 9/4 गुणिले त्रिकोण एफ पी क्यू चे क्षेत्रफळ दिलेलं आहे 20. म्हणून ह्या चौकटीमध्ये तुम्हाला मिळणार आहे 20. आता ह्या 4 ने 20 ला भाग घातला 4 × 1 = 4 4 × 5 = 20. बरोबर आहे. तर 9 गुणिले 5 किती आलं 45. म्हणून पुढच्या चौकटीत तुम्हाला मिळणार आहे 45. 45 काय आलं एफ डी ई चे क्षेत्रफळ. त्रिकोण एफ डी ई चे क्षेत्रफळ 45 आलं. आता पुढे आणखीन चौकट पुढे इथं काय दिले चौकोन डी पी क्यू हे जे आपल्याला काढायचंय ह्याचं क्षेत्रफळ हे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मोठा त्रिकोण एफ डी ई ह्याचं क्षेत्रफळ आपण आता काढले एफ डी ई चे क्षेत्रफळ 45. म्हणून इथे चौकटीमध्ये किती येईल 45 आणि एफ पी क्यू हे दिलेलं आहे 20 आणि 45 मधून 20 गेले शिल्लक राहिले 25 चौरस एकक. म्हणजेच तुम्हाला ह्या चौकोनाचे क्षेत्रफळ मिळणार आहे 25 चौरस एकक. या दिलेल्या चौकटी तुम्हाला अशा प्रकारे भरायचे आणि पूर्ण उदाहरण तुम्हाला लिहायचंय जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये कृती पूर्ण करा अशा प्रकारचा प्रश्न आलेला असेल तर. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा जो ऑनलाईन क्लास आहे हा क्लास लक्ष देऊन बघायचा आहे ज्यातून तुम्हाला शिकायचे. आता आपल्याला कोरोना आहे आपल्याला शाळेत जायचं नाही म्हणून थांबून चालणार नाही आणि हरून चालणार नाही. आपल्याला प्रयत्न करायचे आणि ह्या प्रयत्नातूनच आपल्याला यश मिळवायचे. त्यासाठी तुम्हाला हे प्रत्येक शिक्षकाचे व्हिडिओ जे आहे ते काळजीपूर्वक बघा अभ्यास करा. या ठिकाणी आपला हा जो समरूपता पाठ आहे हा पाठ संपलेला आहे. त्याच्यामध्ये जे राहिलेले उदाहरणं आहेत ते घरी सोडवा आणि आलेल्या अडचणी आम्हाला ग्रुपवर विचारा आणि समजून घ्या माहिती घ्या. धन्यवाद. हा स्क्रीनशॉट काढून घेऊन हे उदाहरण तुम्हाला परत लिहून घ्यायचे आणि राहिलेले उदाहरणं सुद्धा तुम्हाला घरी सोडवायचे.